इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र, धडा पहिला, आपल्या संविधानाची ओळख. प्रस्तावना. संविधान. मुलांनो, आपल्या घरी आपण कसे वागावे हे सांगणारे काही लिखित नियम नसतात, परंतु शिस्तीसाठी आईवडील आपल्याला रोज काही नियम शिकवत असतात. जसे सकाळी लवकर उठणे, जेवणाअगोदर हात धुणे, नियमित अभ्यास करणे, मोठ्या माणसांचा मान राखणे, असे छोटे छोटे नियम आपण घरात पाळत असतो. परंतु शाळा, आपले गाव, आपले शहर यांचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी काही लिखित नियम असतात आणि या नियमांचे पालन करणे खूप आवश्यक असते. उदाहरणार्थ, आपण शाळेत रोज गणवेश घालून येतो, कारण तसा शाळेचा नियम असतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला शांतता पाळावी लागते, कारण तसा हॉस्पिटलचा नियम असतो. रस्त्यावरून गाडीने जाताना लाल रंगाचा सिग्नल दिसला की आपल्याला गाडी थांबवावी लागते, कारण तसा रहदारीचा नियम असतो. तसेच खेळ खेळताना प्रत्येक खेळांचे वेगवेगळे नियम असतात. ते आपल्याला पाळावेच लागतात. अगदी त्याच पद्धतीने आपल्या देशाचेही काही नियम आहेत, जे पाळणे सर्वांसाठी बंधनकारक असतात. कुटुंब, संस्था, संघटना यांची रचना मर्यादित असते किंवा त्यांचे स्वरूप छोटे असते, त्यामुळे त्यांचे नियमही मर्यादित असतात. कधी ते लिखित असतात तर कधी अलिखित. परंतु आपला देश खूप मोठा आहे, त्याच्या सीमा विस्तारित आहेत, म्हणून त्यासाठी तयार झालेले नियमही व्यापक असतात. हे नियम ज्या ठिकाणी लिहिलेले असतात त्या संविधानाची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. संविधान. मुलांनो, देश ही व्यापक संस्था आहे, हे आपण पाहिलेच आहे. तर या देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात आणि ज्याला देशाच्या सर्वोच्च सत्तेने मान्यता दिलेली असते, त्या ग्रंथाला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या देशासाठी तयार करण्यात आलेले नियमच आहेत, जे एका ग्रंथात लिखित स्वरूपात आहेत. या संविधानास राज्यघटना असेही म्हणतात. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च व पायाभूत कायदा आहे. आपण पाहतो की निवडणुकीत मतदारांनी केलेल्या मतदानातून जे प्रतिनिधी निवडून येतात ते सरकार स्थापन करतात. या लोकांनाच आपण शासन, सरकार, मंत्रिमंडळ अशा विविध नावांनी ओळखतो. जे नियम आपल्या संविधानात दिले आहेत त्याचे पालन करून या लोकप्रतिनिधींनी देशाचा कारभार चालवणे बंधनकारक असते. संविधानाशी विसंगत कायदे शासनाला करता येत नाहीत. असे कायदे केले तर न्यायमंडळ ते कायदे रद्द ठरवू शकते. म्हणजेच आपल्या देशाचा एकूण कारभार हा संविधानातील नियमांनुसार चालतो, हे आता तुमच्या लक्षात आले असेल. संविधानातील तरतुदी. देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा, नियमांचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. मुलांनो, आपल्या संविधानास राज्यघटना असेही म्हणतात. आणि भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. या राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये विविध बाबींच्या तरतुदी केल्या आहेत. उदाहरणार्थ, नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, त्यांची कर्तव्ये, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाला असणारे अधिकार, निवडणुका संबंधातील कायदे, देश व राज्य यांचे अधिकार क्षेत्र इत्यादी. अशा अनेक बाबी संबंधात कायद्यांचा समावेश संविधानात होतो. संविधानाने आपल्याला काही हक्कही दिले आहेत, जे कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, विचार स्वातंत्र्य, मत प्रकट करण्याचे स्वातंत्र्य, आपल्या धर्माचे स्वातंत्र्य. पण या हक्कांसोबत काही कर्तव्येही संविधानात नमूद केली आहेत, ज्याचे पालन करणे सर्वांना गरजेचे आहे. उदाहरणार्थ, 1. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे आणि 2.
राष्ट्रगीताचा मान राखणे इत्यादी. बहुतेक सर्व देशांनी आपापल्या राज्यघटनेनुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व स्वीकारले आहे, परंतु प्रत्येक देशाची राज्यघटना ही वेगवेगळी असते. कारण त्या देशाचा इतिहास, भौगोलिक रचना, त्यांची समाज रचना, संस्कृती, परंपरा, त्या राष्ट्रांच्या गरजा, त्यांची उद्दिष्टे हे सारे काही भिन्न असते. या सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्या गोष्टी किंवा कोणते नियम त्या देशाला अनुकूल ठरतील हे पाहूनच त्या त्या देशाच्या राज्यघटना तयार करण्यात आल्या आहेत. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की संविधानाचे 2 प्रकार असतात: लिखित संविधान आणि अलिखित संविधान. काही देशांच्या राज्यघटना या अलिखित स्वरूपाच्या आहेत, म्हणजेच त्यांचे कायदे कुठेही लिहिलेले नाहीत, तरीही ते देश त्या कायद्यांचे पालन करतात. उदाहरणार्थ, इंग्लंड या देशाच्या राज्यकारभाराचे नियम हे संकेत, रूढी, परंपरा या स्वरूपात आढळतात, परंतु त्यांचे पालन अतिशय काटेकोरपणे केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. या संविधानात जरी काही लिखित नियम असले तरीही इंग्लंडचे संविधान हे प्रामुख्याने अलिखित आहे. तर याउलट अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले व ते लिखित स्वरूपाचे आहे. त्यामध्ये केवळ 7 कलमांचा समावेश आहे. त्यातील पहिल्या 3 कलमांमध्ये 3 विभागात सत्तेचे विभाजन झाले आहे: 1 कायदेविषयक, 2 न्यायव्यवस्था आणि 3 कार्यकारी मंडळ. अमेरिकेची राज्यघटना 17 सप्टेंबर 1789 रोजी तयार झाली आणि तिची अंमलबजावणी 4 मार्च 1988 पासून करण्यात आली. ही राज्यघटना तयार होऊन जवळजवळ 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, तरीही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा कारभार चालतो. संविधानाची आवश्यकता. मुलांनो, कोणतीही संस्था, संघटना, एखादी शाळा, बँक हे स्वतःच्या विकासासाठी आपली नियमावली तयार करतात आणि त्यानुसार आपला कारभार सांभाळतात. तेव्हाच त्यांची प्रगती होते. तसेच देशाच्या विकासासाठीही आपल्या संविधानात काही नियम दिले आहेत. पण हे नियम तयार करण्याची आवश्यकता का भासली हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. तर आता आपण त्याची कारणे पाहूयात. 1. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेले अधिकार, सत्ता यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजेच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निवडणूक जिंकून गेले असले तरी संविधानातील नियमांप्रमाणेच त्यांना वागावे लागते. 2. संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांचा समावेश केलेला असतो. त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला असतो. शासनाला हे हक्क, नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेता येत नाहीत. म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. म्हणजे पहा, 18 वर्षांनंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. तो अधिकार जर कोणी तुमच्याकडून हिरावून घेत असेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. 3. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. म्हणजेच संविधानातील नियम हे लिखित स्वरूपाचे असतात. जर कोणी सत्तेचा दुरुपयोग केला तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. 4. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास अधिक वाढतो. त्यातून ते राज्यकारभारातील सहभागाला उत्सुक होतात व सामान्य माणसाच्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. 5. संविधान त्या त्या देशासमोर राजकीय आदर्श ठेवते. उदाहरणार्थ, भारतीय संविधानाने आपल्यासमोर धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. एकूणच राज्यघटनेच्या नियमानुसार देशाचा कारभार चालत असेल
तर मानवी हक्कांचे संवर्धन होते. 6. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. म्हणजे सामान्य नागरिक हक्कासाठी लढत असतात, परंतु कर्तव्य पालनाची वेळ येते तेव्हा सर्व मागे सरतात. संविधानामध्ये कर्तव्याचा उल्लेख असल्याने नागरिक आपल्या जबाबदारीप्रती जागरूक राहतो. तर अशा या सर्व कारणांमुळेच आपल्याला संविधानाची गरज भासली. राज्यकारभार म्हणजे काय? मुलांनो, आता आपण देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात ते पाहू. देशाच्या सीमांचे रक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे, या सर्वच बाबींबद्दल शासनाला कायदे करावे लागतात आणि या कायद्यांच्या अंमलबजावणीतूनच शासन समाजामध्ये योग्य ते बदल घडवून आणते. त्यासाठी शासनाला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय सर्वांच्या हिताचे असणे आवश्यक असते. थोडक्यात, आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतचे सर्व निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेणे म्हणजेच राज्यकारभार पाहणे होय. संविधानाचा अर्थ, त्याची आवश्यकता, त्यानुसार चालणारा राज्यकारभार या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आपण संविधानाची निर्मिती कशी झाली ते पाहूयात. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. इसवी सन 1946 पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळीतील लोकांचा आग्रह होता. म्हणून संविधान समितीची स्थापना झाली होती. या कामासाठी काही तज्ज्ञ लोकांची समिती स्थापन करण्यात आली होती. ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते. संविधान सभा. मुलांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्याआधी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत असे देशाचे वेगवेगळे विभाग पाडले होते. या प्रांतातील राज्यकारभार तेथील स्थानिक प्रतिनिधी किंवा नेते मंडळी करत असत. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील राजे पाहत असत. अशा भागांना संस्थाने म्हणत. महाराष्ट्रात औंध, सातारा यासारखी काही संस्थाने होती. हे राजे किंवा प्रांताचे लोकप्रतिनिधी यांना त्या त्या भागाची पूर्ण माहिती होती. जनतेच्या अडचणी काय आहेत व त्यावर कशी मात करता येईल हे त्यांना माहीत असल्यामुळे संविधान सभेत ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते आणि बी.एन. राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. आपल्या संविधान सभेत 299 सदस्य होते. तरीसुद्धा संविधान सभेत चर्चा व विचारविनिमयाच्या आधारे सर्व निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व त्यांनी केलेल्या सूचनांचा आदर, त्यांची अंमलबजावणी हे आपल्या राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे भारतीय संविधान सर्वात प्रदीर्घ, मोठे असे लिखित संविधान आहे. ते लिहून पूर्ण करण्यासाठी तब्बल 2 वर्षे 11 महिने व 17 दिवस एवढा कालावधी लागला. भारताच्या मूळ संविधानात एकूण 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश आहे. काळानुरूप व गरजेनुसार यात काही बदल होत आहेत किंवा नवीन गोष्टीचा समावेश केला जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व होते. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशाच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले. संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला. ही सर्व कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले. याच दिवशी संविधान सभेने या संविधानाला मान्यता दिली. म्हणून 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतात. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानातील तरतुदींनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू केले. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जसा भारतीय राज्यघटनेमध्ये मोलाचा सहभाग होता, तसेच इतर अनेक क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले आहे. ते थोर विचारवंत होते. मागासवर्गीयांचा विकास करण्यासाठी त्यांना माणूसपणाची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी आजन्म लढा दिला. तसेच जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे.